हाय फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत शेव टमाटरची सब्जी। ही गुजरातमध्ये फेमस आहे। तर बनवूयात। तर मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि वाटलेला लसूण टाकायचा आहे। ते लाल झाला की त्याच्यामध्ये आपण कट केलेले टोमॅटो टाकायचे आणि ते छान नरम होऊन द्यायचे। आणि ते छान नरम झाले की आपल्या आवडीनुसार त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहे। आणि मी मसाले टाकलेले आहेत लाल तिखट, हळद, जिरे पावडर, गरम पावडर आणि चवीनुसार मीठ। आणि पुन्हा याला परतून घ्यायचं आहे नरम होईपर्यंत। छान परतून घ्यायचं आहे त्यांना। आणि हा आहे एकदम लहान, एकदम बारीक आकाराचा शेव। तर मी गरम पाणी ठेवलेलं आहे, त्यावरच एक प्लेट ठेवून गरम झालं की ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं, पुन्हा झाकण ठेवून द्यायचं एक उकळी येईपर्यंत। तर ही गुजरातमध्ये खूप खातात आणि मी गुजरातमध्ये राहते म्हणून मी ही शिकलेली आहे। मी पुण्याची मराठी आहे आणि मी साईडला परोठे पण बनवलेले आहेत त्याच्यासोबत खाण्यासाठी। तर एका साईडला भाजी होत आहे आणि एका साईडला मी पराठे बनवत आहे। तर दोन्ही काम मी एकत्रच करत आहे। एकटी असल्यामुळे समजून घ्या आता एकटीलाच करावं लागतं। तर ती भाजी उकळून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण शेव टाकून घ्यायचा आहे। शेव टाकल्याच्या नंतर त्याला पुन्हा परतून घ्यायचं आहे आणि झाकण लावून ठेवून द्यायचं आहे। ज्यांना आवडत असेल त्यांनी त्याच्यामध्ये साखर टाकायची, कारण की इथे सुरतमध्ये सहसा सगळ्या भाज्या गोडच असतात आणि शेव टमाटरची सब्जीमध्ये तर जातेच जाते साखर। तर साखर टाकल्याच्या नंतर खालीवर परतून घेतलं आणि वरून मी कोथिंबीर टाकलेली आहे। तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल तर नका टाकू कोथिंबीरही आणि साखरही। तरी आपली झालेली आहे शेव टमाटरची सब्जी। नक्की ट्राय करा। बाय।